नमस्कार, मी अर्चना पलांदूरकर तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे. आजपासून आपण 11वीचं पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा सुरू करणार आहोत. 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय थोडासा नवीन आहे. त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन असतं किंवा थोडंसं हे असतात, म्हणजे आपण त्याला म्हणू की माहिती नसतं नेमकं की काय करायचं आहे किंवा ते फॉर्म भरतानाच हा विषय लिहायचा की नाही लिहायचा याचा संभ्रम असतो. तर थोडंसं मी तुम्हाला थोडक्यात त्याची माहिती देणार आहे आपल्या विषयाची. आपला जो विषय आहे पर्यावरण शिक्षण, याला EVS आपण शॉर्टमध्ये म्हणत असतो. तर EVS मध्ये तुम्हाला 50 मार्कांसाठी वर्षभर करायचं असतं. त्याच्यामध्ये 5 जर्नल्स असतात आणि एक प्रकल्प असतो. तर असं तुम्हाला त्याचं स्वरूप आहे. मग ते मार्कांचं रूपांतरण ग्रेडमध्ये केलं जातं. पण हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे, म्हणजे याला ऑप्शन म्हणून तुम्ही दुसरा कुठला विषय घेऊ शकत नाही. तो सायन्स, कॉमर्स, आर्ट्स आणि HSVC सगळ्यांना कंपल्सरी असा विषय आहे. तर तो कंपल्सरीला आपल्याला करावा लागणार आहे. आणि पर्यावरण शिक्षण हा काही पुस्तकातून शिकायचा विषय आहे असं मला वाटत नाही. तो आपल्या जीवनातला विषय आहे. म्हणजे एकदाच आपण बायोलॉजी शिकलो नाही, केमिस्ट्री शिकलो नाही किंवा भौतिकशास्त्र आणि इतिहास शिकलो नाही तर आपलं आयुष्य थांबणार नाही. पण पर्यावरण शिक्षण म्हणजे आपण जिथे श्वास घेतो आहे, जिथे जगतो आहे, त्या प्रत्येक गोष्टींचा विचार आपल्याला पर्यावरण शिक्षण करायला लावतो. तर आपल्या आयुष्याशी सगळ्या गोष्टींशी हा निगडीत असा विषय आहे. त्याच्यामुळे त्याचं स्टँडर्ड ठेवायचं आपण आणि त्याला सिरियसली घ्यायचं. म्हणजे त्याला गंमत म्हणून किंवा बस आहे आम्हाला विषय असा त्याला घेऊन चालणार नाही आपल्याला. तर आपल्या ह्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला मंडळाकडून, महाराष्ट्र राज्य मंडळाकडून पुस्तक येतं. त्या पुस्तकामध्ये 5 धडे दिलेले आहेत. तर त्यातला पहिला मी आज तुमचा सुरू करणार आहे. पहिला आहे पर्यावरण आणि शाश्वत विकास. आता पर्यावरण हा तुमच्या माहितीचा विषय असू शकतो किंवा पर्यावरण हा शब्द तरी कमीत कमी आपल्याला माहिती आहे. पण शाश्वत विकास हा जो शब्द आहे तो थोडासा क्लिष्ट जातो किंवा तो समजत नाही आपल्याला. आता शाश्वत विकास म्हणजे नेमकं काय? शाश्वत विकास म्हणजे असा विकास, शाश्वतचा अर्थ होतो कधी न संपणारा. तर शाश्वत विकास म्हणजे असा विकास जो कधीच संपणार नाही. म्हणजे आज तर आपल्याला प्रगती करायचीच आहे, पण ती प्रगती आपली कधीच थांबणार नाही. म्हणजे आपण जी काही वस्तू, आता एक उदाहरणासाठी तुम्हाला सांगते की आपण जर एखादी वस्तू नैसर्गिक, जसं सोनं आपण घेतो आहे निसर्गापासून किंवा त्याच्यापेक्षाही म्हणेल मी मोत्याचं चांगलं उदाहरण मला देता येईल की शिंपल्यांमधनं मोती येतात आणि ते मोती जे आहेत ते वापरले जातात मग सगळीकडे. तर ते जे मोती आहेत ते आजच आपण पूर्ण वापरून घेतले, पूर्ण समुद्र खाली केला, खूप आपण नावाडी धाडले आणि सगळ्यांकडनं तो खाली करून घेतला. तर आजच आपण सगळं वापरून घेतलं तर 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 50 वर्षांनी समुद्रात आपल्याला काहीच सापडणार नाही. हा शाश्वत विकास नव्हे. शाश्वत विकासाचा अर्थ काय? आज जितकं मिळतंय तितकं घ्या, उरलेलं भविष्यासाठी ठेवा, त्याला शाश्वत विकास म्हणतात. आणि आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये या गोष्टीचा खूप जास्त विचार केलेला आहे की शाश्वत विकास आपल्याला कसा साध्य करता येईल. याच्यासाठी खूप मोठं मंत्री असावं लागत नाही. आपण आपल्या पातळीवर शाश्वत विकास कसा करायचा ते स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत जाणार आहे. आपण काय काय कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो, आपलं काय काय सहकार्य असू शकतं आपल्या पर्यावरणामध्ये, पर्यावरण शिक्षणामध्ये, ते मी सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिले आपल्या विषयाचा अर्थ समजला पाहिजे. एन्व्हायरमेंट, पर्यावरण. एन्व्हायरमेंट हा जो शब्द आहे तो फ्रेंच भाषेतून एन्व्हिरॉन या शब्दातून घेतलेला आहे. त्याचा अर्थ होतो आजूबाजूचा परिसर. ठीक आहे. तर आजूबाजूचा परिसर किंवा सराउंडिंग आपण त्याला म्हणू. म्हणजेच आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे? सराउंडिंगचा, आपल्या परिसराचा. मी जिथे उभी आहे, माझ्या आजूबाजूला काही पुस्तकं असतील, काही टेबल खुर्च्या असतील, ह्या सगळ्या पण माझ्या पर्यावरणाचा भाग आहे. आणि मी श्वास घेते म्हणजे हवा इथे आहेच, सूर्यप्रकाश इथे आहेच, माझ्या आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट आहे, झाडं आहेत, हे सगळे पर्यावरणाचा भाग आहे आणि माझ्या पर्यावरणाचा भाग आहे, कारण मी तिथे आहे. म्हणजे आपण जिथे कुठे असू, आपल्या सभोवतालचा जो काही परिसर असेल तो म्हणजे आपलं पर्यावरण. इतक्या सोप्या भाषेत आपण समजायचं ते. तर हा झाला पर्यावरण. आता पर्यावरणाच्या काही टर्म्स आहे. टर्म्स म्हणजे काही घटक असतात जे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. सगळ्यात पहिले तर 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता हा कसा आला? 5 जून कुठून आला? तर स्टॉकहोममध्ये एक परिषद झाली होती जी युनेस्कोनी घेतली होती आणि युनेस्कोच्या या परिषदेमध्ये पहिल्यांदा पर्यावरणाशी निगडीत परिषद झाली, ज्याच्यामध्ये 114 देशांचे जे उच्च प्रतिनिधी असतात त्यांनी सहभाग घेतला होता. आणि या परिषदेमध्ये खूप साऱ्या गोष्टींवरती विचार करण्यात आला, डिस्कस करण्यात आलं आणि 150 बिल पास करण्यात आले. म्हणजे 150 नियम जे आहेत तेव्हापासून लागू करण्यात आले आणि खूप साऱ्या गोष्टींवरती चर्चा झाली की कशा प्रकारे दिवसेंदिवस
दिवस आपण पर्यावरणाचा ऱ्हास करतोय. म्हणजे मुद्दाम कोणी करत नाही, पण चुकून अनपेक्षितपणे प्रगतीच्या ओघामध्ये आपण बऱ्याचशा चुका अशा करून जातो की ज्याच्यामुळे आपल्याला भविष्यात काय याचे दूरगामी परिणाम होणार आहे ते समजत नाही. जसं छोटंसं उदाहरण तुम्हाला देईल, जेव्हा पॉलिथिन बनवलं असेल तेव्हा किती आनंद झाला ना की एखादी छोटीशी वस्तू कॅरी करायला किंवा कुठलं सामान सेपरेट सेपरेट घ्यायला किती उपयोगी वस्तू ती बनली होती. पण त्याचे दूरगामी परिणाम कोणालाच माहिती नव्हते की ही अशी वस्तू आहे की जी 2000 वर्ष किंवा 10,000 वर्षानंतरही ती डिग्रेड होत नाही आणि त्याचे पर्यावरणावर इतके भयंकर परिणाम होईल असा विचार केला गेला नव्हता. आणि त्याच्यामुळे मग अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्यांच्यावर विचार करणं आवश्यक होतं. त्याच्यासाठी ही परिषद घेतली गेली. तर 5 जून ते 14 जून ही परिषद झाली आणि त्याच्यामध्ये सर्वसंमतीने 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस प्रत्येक वर्षी साजरा करावा असा त्याच्यामध्ये एक नियम टाकला गेला. आणि मग या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सगळ्या जगभरात कुठे ना कुठे काही काही चांगल्या ॲक्टिव्हिटीज होत असतात ज्याच्यामध्ये पर्यावरण संवर्धन कसं करायचं याच्यावरती लेक्चर्स असू शकतात किंवा मोठे मोठे कॉन्फरन्स असू शकतात किंवा सायकल रॅली असू शकते, काहीही केलं जाऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा आता पर्यावरण शिक्षण हा विषय शिकणार आहोत तर काही घटक जे आहेत ते आपल्याला माहिती असणे अनिवार्य आहे. पहिला घटक म्हणजे पर्यावरण. मी थोडक्यात आधी तुम्हाला सांगितलंच आहे. पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचा अभ्यास, याला म्हणायचं पर्यावरण. दुसरं आहे तुमचं परिस्थितिकीय शास्त्र. आता इथे परिस्थितिकीय शास्त्राला इकॉलॉजी आपण म्हणू शॉर्टमध्ये, काही शब्द इंग्रजीतले सोपे जातात म्हणायला. इकॉलॉजी. तर इथे कशाचा अभ्यास करायचा आहे आपल्याला? जैविक आणि अजैविक घटकांचे जे काही कॉम्बिनेशन असतं किंवा जैविक आणि अजैविक घटक कसे सोबत चालतात किंवा एकमेकाला पूरक आहेत त्याचा अभ्यास म्हणजे इकॉलॉजी आपण इथे म्हणू. म्हणजे एखादी दिवसाचा तुम्ही विचार करा की फक्त एक दिवस मी कुठल्याच अजैविक अजैविक म्हणजे काय? जे सजीव नाही आहे, जे जिवंत नाही आहे, अशा घटकांशिवाय मी एक दिवस राहणार. विचार करा, राहू शकता का? शक्य नाही आहे. शक्य याच्यासाठी नाही आहे, जे अन्न आपण शिजवलेलं खातो ते पण अजैविक घटक आहे, पाणी अजैविक आहे, हवा अजैविक आहे, ज्या मातीवर आपण उभा आहोत ती माती अजैविक आहे. म्हणजे याच्याशिवाय आपलं अस्तित्वच नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी साईड बाय साईड चालल्या पाहिजे. जीवन पण चाललं पाहिजे, त्याचबरोबर जे अजैविक घटक आहे त्यांचाही बॅलन्स झाला पाहिजे. त्याचा अभ्यास आपण याच्यामध्ये करत असतो. त्याच्यानंतर पर्यावरण शास्त्र. पर्यावरण शास्त्र म्हणजे काय? शास्त्र म्हटलं की तिथे सायन्स झालं. तर पर्यावरण शास्त्राला लिमिटेशन आहे. म्हणजे असं शास्त्र ज्याच्यामध्ये पर्यावरणाचा अभ्यास होतो, सरळ भाषेत सांगायचं म्हणजे. तर त्याला लिमिटेशन आहे. त्याच्यामध्ये तुम्ही प्रदूषण शिकू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही दिवसेंदिवस वाढत चाललेली लोकसंख्या शिकू शकता. हे त्याचे लिमिटेशन झाले. हे पर्यावरण शास्त्र झालं. आपल्याला पर्यावरण शास्त्र शिकायचं नाही आहे, आपल्याला त्याच्यानंतरचा घटक शिकायचा आहे, तो म्हणजे पर्यावरण शिक्षण. आता जेव्हा पर्यावरण शिक्षण आपण म्हणतो तेव्हा याच्यामध्ये पर्यावरण शास्त्र पण आलं आणि त्याच्या व्यतिरिक्त पण मुद्दे आले. जसं की पर्यावरण शास्त्रामध्ये आपण कुठले भौगोलिक शिकणार नाही किंवा आपण सोशिओ इकॉनॉमिक जे म्हणत असतो, म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण म्हणायचं झालं तर आपल्याला एखादी राज्यशास्त्राचा पण मुद्दा असू शकतो, आपल्याला एखादी इतिहासातला मुद्दा पण असू शकतो, एखादी आपल्याला कॉमर्सचा पण मुद्दा असू शकतो. कॉमर्सचा घटक म्हणजे लोकसंख्या वाढीचे काय परिणाम होतात, बाजारपेठेवर काय परिणाम होतात, हाही मुद्दा पर्यावरण शिक्षणामध्ये आपल्याला शिकता येऊ शकतो. तर पर्यावरण शिक्षण हा खूप मोठा सब्जेक्ट झाला ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या याचं काय घ्यायचं, एक्स्ट्रा घ्यायचं, आणि तेच आपण शिकणार आहोत आता यावर्षी आणि पुढल्या वर्षी, म्हणजे 11वी आणि 12वी या 2 वर्षांमध्ये. तर हे झालं पर्यावरण शिक्षण. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजे काय? नुकसान होणे किंवा खराब होणे आपण त्याला म्हणू शकतो सोप्या भाषेत. तर पर्यावरणाचा ऱ्हासमध्ये जर जंगलकटाई होत असेल तर आपण पर्यावरणाचा ऱ्हास करतो आहे, जर प्रदूषण होत असेल तर आपण पर्यावरणाचा ऱ्हास करतो आहे, जर विनाकारण आपण कागद फेकत असेल तरी तो पर्यावरणाचा ऱ्हास आहे. ठीक आहे. म्हणजे आपण जंगलकटाई करायला गेलो का? तुम्ही आणि मी नाही. म्हणजे आपल्याला काय वाटतं की आमचा काही रोलच नाही त्याच्यात. बिलकुल आहे. तुम्ही एक पान जरी वहीचं कोरं फेकलं असेल किंवा मागच्या साईडनी न लिहिता फेकलं असेल तरी तुम्ही पर्यावरणाचा ऱ्हास केलेला आहे, कारण त्या एका पानासाठी कुठेतरी एक झाड शहीद झालं असेल आणि तेव्हा तो एक पान बनलं असेल ना वहीचं तुमच्या किंवा पुस्तकाचं. तर अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या गोष्टींमधून ऱ्हास करत असतो आणि तसंच त्याचं औषध पण आपणच देणार. जर आजार आपल्यामुळे झालाय, औषधही आपल्याला शोधावं लागणार आहे. आता औषध काय असेल? पर्यावरण संवर्धन. आता पर्यावरण संवर्धन कसं करायचं? आपण तेच वहीचं पान आपण मागच्या साईडनी पण लिहायचं, म्हणजे पर्यावरण संवर्धन आपण करतोय. त्यातल्या त्यात ते कंपोस्टमध्ये टाकायचं, म्हणजे त्याचं खत तयार होईल, ते वाया जाणार नाही.
हे पर्यावरण संवर्धन आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून आपण नक्कीच करू शकतो. आता इथे पर्यावरण संवर्धनामध्ये एखादी खाली जमीन आहे, तिथे खूप सारे झाडं लावणे, म्हणजे आपण जंगल तयार करतो छोट्या छोट्या पट्ट्यांमध्ये, हरित पट्टे ज्याला म्हणत असतात, तो पर्यावरण संवर्धन झाला. मोठ्या पातळीवर, आपल्या पातळीवर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंच आहे संवर्धन कसं करायचं. आपल्या क्लासरूमच्या मधून जाताना लाईट पंखे बंद करणे हे पर्यावरण संवर्धन आहे. आपल्या घराच्या खोलीतून बाहेर जाताना लाईट पंखे बंद करणे पर्यावरण संवर्धन. आपण जवळपास कुठेतरी जातोय, सायकलने जाणे, पायी जाणे, पर्यावरण संवर्धन. ह्या गोष्टी आपण नक्की करू शकतो. ठीक आहे. तर हे सगळे मुद्दे आपल्याला स्टेप बाय स्टेप आणखी चांगल्या पद्धतीने शिकायचे आहे. तर मी हे इंट्रोडक्टरी तुमचं एक व्हिडिओ घेतलेला आहे, लेक्चर घेतलेला आहे पहिल्या पाठातील पहिल्या टॉपिकवरती. ठीक आहे. काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि मी नक्कीच तुमची अडचण दूर करण्याचा प्रयत्न करेन. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा. याच्यानंतरचे व्हिडिओ कंटिन्युएशनमध्ये येणार आहे, त्याच्यामुळे कुठलाही व्हिडिओ मिस करू नका. एखादी व्हिडिओ मिस झाला तर तुम्हाला मधला पोर्शन समजणार नाही, त्याच्यामुळे कंटिन्यू सिरीज बघत राहा आणि लाईक करा. धन्यवाद.